गावी इतकी थंडी आहे ना, त्या थंडीमध्ये लवकर उठायचं म्हणजे एक मोठा टास्क आहे. 11ची एंगेजमेंट होती त्यामुळे आम्हाला लवकरच निघायचं होतं. जाता जाता भूक लागलेली, मग मिसळ खायला घेतली. ती पण एकदम बकवास होती, पण भूक लागलेली मग खाल्ली. त्यानंतर आम्ही पोहोचलो ब्राईडच्या घरी. माझी ब्राईडला एकच रिक्वेस्ट आहे, प्लीज लास्ट मोमेंटला तुम्ही फेस वॅक्स करू नका. त्यामुळे खरंच चेहऱ्याची वाट लागते, कारण तुम्हाला सूट होणार आहे का नाही हे नाही माहिती ना, आणि लग्नाच्या टायमिंगला का रिस्क घ्यायची आहे. फेस वॅक्स तुम्ही 1 महिना आधीच करा, म्हणजे तुम्हाला समजेल त्याची काय रिॲक्शन होते की नाही. मेकअपला स्टार्ट केलं सगळं. सगळ्यांच्या तुलनेमध्ये घेतला ब्रश, फासला तोंडाला, चुनापुट्टी भरली. असंच वाटतं खूप लोकांना मेकअप म्हणजे, पण ते आपल्यावर आहे, आपल्याला कसा लुक हवाय, नॅचरल हवाय की जास्त ग्लॉसी वगैरे. ते झालं. त्यानंतर लगेच जिप्सीला रबर वगैरे लावून घेतला. मग ब्राईडला कर्ल्सची हेअरस्टाईल हवी होती, मग मस्त कर्ल्स करायला स्टार्ट केलं. कर्ल्ससाठी माझी एवढी घाई झाली ना, कारण मध्ये मध्ये लाईट जात होती. मी विचार केला आता जर लाईट गेली तर मग कर्ल्स राहतील. हा एवढा सगळा पसारा असतो, मेकअप करायला नाही काय वाटणार, पण हा पसारा आवरायला खरंच जीवावर येईल. बघा, सुंदर अशी ब्राईड रेडी झाली आहे. ही तिची एंगेजमेंटची फर्स्ट साडी आहे. सेकंड साडी तिकडे हॉलवर गेल्यावर आम्ही चेंज करू. तो लुक तुम्हाला नेक्स्ट व्लॉग मध्ये बघायला भेटेल. मला लग्न तर ना मेकअपसाठी करायचं होतं आणि मस्त शूटसाठी, कारण तेव्हा आपण सेलिब्रिटी असतो ना, फुल हवा आपली यार, कसलीच कमी नाही. सगळे अटेन्शन आपल्यालाच देतात. त्यानंतर आम्ही असं काहीतरी थोडंफार शूट करून घेतलं, फोटोग्राफर आलेला तर. सगळं झालं, फॅनिटी वगैरे आवरली, मग आम्ही पोचलो हॉलला. भेटूयात पुढच्या व्लॉग मध्ये. बाय बाय.